हे आमचं गांगेश्वराचं मंदिर म्हणजे म्हाडका देवीचं मंदिर कासारला पण माहिती आहे. मी पण राहते गावी. शेरू आहे तू? शेरू आहे काय? शेरू बघा एकदम गाढ झोपलेला आहे. सूर्य वर नाही आलेला आहे ना. अजून अंधारच आहे. 2025ची पहिली सकाळ बघा. मग असे छान असे रंग होते. आता हळूहळू सूर्य वरती यायला सुरुवात झालेली. पाणी चहा आणते गरम करून चाय करूया. कुणाल इकडे जरा 1 मिनिट. आपल्याला हे पाईप आहेत ना इकडे जाऊ पुढे दाखवतो तुला. आणि पाण्याचे पाईप आहे का आपल्याला लावायला लागते. सगळं अरेंज करायचं ते सगळं तू बघा कसं बघायचं. हा पाईप एक मोठा आहे त्याचा पुढे तुला काळा पाईप लाल पाईप पडलाय बा आपला त्या पाण्याच्या इथे गोलवाला साधावाला पाईप पाणी भरून तो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी म्हणजे आज ना सकाळी मी उठली ना त्या म्हणजे मनामध्ये माझ्या असं की नाही पहिला दिवस मला आता उगवताना बघायचं आहे. त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई झाली होती. पण तरी पण थोडंसं जरा माझं मिस झालं पण बघितलं पण शेवटी असं आहे. तर आजचं की नाही थोडंसं प्लॅनिंग आमचं ठरलेलं आहे. आज आम्ही जाणार आहोत बाहेर म्हणजे देवाचं दर्शन करायला. म्हणजे दरवर्षी आम्ही याच पद्धतीने करतो. नवीन वर्षाचा जो पहिला दिवस असतो त्या दिवशी आम्ही ना देवाचं दर्शन घेतो आणि मग आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना की नाही सुरुवात होते. तर सगळ्यात आधी काय तर घरातलं सगळे कामं आटपायचेत. कामं म्हणजे काय तर आता हे बघा हे बांधकाम वगैरे आता जे केलेलं आहे ना मी आता मागच्या फळीमध्ये उभी आहे. ते सर्व पाणी वगैरे आता घालायचं आहे. आता कालच सगळं पूर्ण झालं आहे काम. त्याच्यामुळे केलेला जो कोबा आहे ना त्याला पुन्हा पाणी वगैरे सगळं आणि हे बघा हे तर ते आधी करून घेणार आणि नंतरला आपलं काही नेहमीचंच झाडलोट करायची आणि काही खाणं पिणं वगैरे. आज जेवण नाही करणार आहे. फक्त भाग्या शेरू यांचंच जेवण करायचं आहे आणि नाश्ता बनवायचा आहे. दुपारचं जेवण कुराल जेव्हा म्हणाले की जेवण करू नको आपण बाहेर जेवूया. त्याच्यामुळे तो एक आराम आहे. तर पटापट सगळं करून निघायचं आहे. आपले भाग्या शेरू सकाळीच गेलेले आहेत आज फिरायला. अजून आलेले नाही आहेत. आत्ताच आपला शेरू जरा असा बिंदास झालेला आहे. 2 दिवस झाले. तर मध्ये ना असा खूप तो घाबरायचा पण आता 2 दिवस झाले तो जरा असा बिंदास झालेला आहे. आता 2 जण आले ना की तुम्हाला दाखवीन. आणि आपल्या बागेतली केळ वेलची केळं ना तयार झालेली आहे तर ती पण काढायची. आता बघूया कुणालच्या काय बोलतं. तर कुणाल ना अजून म्हणजे उठला आत्ताचा तो आता बसला आहे. मग त्याचीच हाईट पोचेल त्याच्यामुळे तो आता आला का काढून घेऊया. आणि दुसरं एक की आत्ता ह्या पडवीमध्ये पाणी जाण्यासाठी अरेंजमेंट केलेले आहे. म्हणजे पाईप असे छोटे छोटे टाकलेले आहेत. आता ते पाईप कसे सोडायचे म्हणजे आता ही बघा ही आपली इकडची वेलची केळ आहे. ह्या साईडला म्हणजे 2 ठिकाणी पाईप टाकलेले आहेत. इथे एक पाईप सोडायचा विचार चालला आहे आणि हा जो समोरचा नारळ आहे ना त्या साईडला हा बघा इकडच्या नारळाला किंवा या इकडच्या नारळाला. म्हणजे आपण बघा काही पण असं काम केलं वगैरे किंवा पाणी वगैरे भरताना पाणी वगैरे असं आणून येतं ना मग ते कसं वेस्ट जायला नको म्हणून त्याचे पाईप टाकलेले आहेत पाणी जाण्यासाठी आणि ते त्याला फक्त पाईप जॉईन करायचे मग डायरेक्ट ते पाणी जाईल झाडांना. अशा पद्धतीने सगळं केलेलं आहे. फक्त ते पाईप आता ना चेक करून बघायचे म्हणजे एखादी वस्तू काही कमी झाली तर आपल्याला मग म्हणजे आज बाहेर जाणार तर येताना मग घेऊन येता येईल. अजिबात जॉईंट म्हणजे काय पण नाही बसत. हां आपलं तर ह्याच्यामध्ये बघ आहे जॉईंडर त्यात आहे बघ त्या ह्याच्यामध्ये काल बघितला होता मी. हां त्यात आधी जाळी ना चेक करूया आपल्या घरामध्ये काय काय वस्तू आहेत ना मग आणता येतील. ह्याच्यावर बसला ना पाईप मध्ये हा पण पाईप घुसला ना जॉईंडर मध्ये हां ती टोटी लावून होऊन जाईल. मग तो पाईप बसेल ना मग तो बसेल. हां चला आता हे सगळं झालं का हे सगळं साफ करून घ्यायचं. मग आता नाही आज नाही आज म्हटलं जरा रिलॅक्समध्ये जाऊया. आज आम्ही काही जास्त काम करणार नाही कारण थकलो आहे आम्ही. आज आम्हाला आरामाची गरज आहे.
तर वाघ्या शेरू बघा आलेले आहेत. दोघं जण जाम मस्तीकर होते, त्याच्यामुळे त्यांना पटकन की नाही बांधून ठेवलं, नाही तर सगळं जिकडे तिकडे करून टाकलं असतं. ओ शेरू, झोप येते काय रे? झोप येते? गाई येते? कुठं कुठं गेलात फिरायला? धरणावरती आज खूप दिवसांनी गेला होता फिरायला ना अबू? आता झोप येते. आता इथे ना ऊन येईल ना, मग शेक घेत बसेल थोडा वेळ. आणि दुसरा बघा, हा बघा, ए वाघ्या, वाघी तर आमची जाम मस्ती करत होती मगाशी, पण मी जरा कामामध्ये होते म्हणून ऐकतच नव्हती. फसवून त्यांना बांधलेलं आहे. हां चला, बांधल्यानंतर अशी तोंड होतात आमच्याकडे, नाहीतर दंगा चालू असतो. दुसरं काय चाललंय? कुणाल झालं? दूध ठेवलं गॅसवर. काय करतोय? दूध झालं गरम? कुकर लावला हा बघा एकीकडे, आणि दूध पण ठेवलं आहे. तर कुणाला म्हटलं जरा लक्ष दे, तो किचनमध्येच त्याचं काय काय चालू होतं ना. आणि बघा ही जी रोपं आहेत ना, मोगऱ्याची रोपं आहेत आणि जुईचं मागे कुणाल जावने कटिंग केलं ना, आणि त्याला मुळं वगैरे फुटलेली आहेत. म्हणजे मुळं कधीच फुटलेले आहेत, पण आम्हीच सध्या कामामध्ये बिझी, त्याच्यामुळे राहून गेलं. तर ही रोपं किती लावायची आहेत, आणि कुणाल जेव्हा मला वाटतं आज लावणार आहेत ही रोपं. इथे साईडला करून ठेवते, बघू आता कुठे लावतात ते, जागा बघावी लागेल आपल्याला. बघा ना कसे पालवी आले. हे ना हे जुईचं आहे, हे बघा जुई. गवत आणतं ना, ए वाघ्या शिरू गप. ही ना रिया आहे आणि आमच्या काकी आहेत, गवत आणतात गुरांसाठी. हे सगळं भरून ठेवणार ना आता. वाघ्या, हे दोघं जण बघ ना किती भुकतात. अरे रिया काकी आहे ती, रिया काकी रिया नाही भुकायचं. आवाज दे ग. हे बघा, वर्षाच्या पहिल्या दिवशी गवत काढायचं काम चाललंय दोघींचं. हा ते गुरं कशी बाहेर ठेवलं तर खातील ना, म्हणून मग त्यांनी ना आतमध्ये ठेवलेलं आहे. मग नंतरला मग थोडं करून घेऊन जाणार. हा नाही ठेवू, जमा कर, नंतर मग सावकाश घेऊन जाणार. लांबून आणता ना ग. हां, आपण आता बाहेर जाऊन ते तुम्हाला दाखवेन मी. खूप लांबून आणतात त्या. आता इथे कसं थप्पी मारून ठेवणार, आणि मग इथून कसं जवळ पडणं त्यांना घरी न्यायला, त्याच्यामुळे मग इथे ठेवले. मग ह्या दोघांचं सगळं चालू आहे. तर येतात ना दोघी तरी, तर ह्यांचं आपलं भुंकणं चालू. काय रिया काकीला ओळखत नाही? ओळखीची आहे ना ती. चला, नवीन वर्षाची देवपूजा करून झालेली आहे. छान असं. तर आम्ही बघा आता निघालोय. शेरू मागे लागेल ना, म्हणून जरा चिंता लागून लागले. सगळ्यात पहिला आम्ही जाणार, आम्ही कुलदेवीचं दर्शन करणार, शेवरा देवीचं, आणि नंतरला तिथे गांगेश्वरला तळ्यामध्ये, आणि मग अजून 2 ठिकाणी जायचंय. तर कुठे कुठे जाणार ते तुम्हाला दाखवतो लवकर. शेरू मागे लागेल म्हणून आमची घाई जरा चालले. तो आता गेलाय रियाच्या मागे. हे बघा, हे आमचं आता शेवरा देवीचं मंदिर आलेलं आहे. इथून जरा एकाच मिनिटात चालत जायचं जरा. नाही घेतलंय मी सगळं. आणि ही बघा वाटेने सगळी अशी सफेद फुलं, जंगली फुलं. ह्याचे नाव नाही मला माहिती आहे, पण किती छान दिसतंय बघा. सगळीकडे सफेद सगळं झालेलं आहे. आणि ही जी देवी आहे ना आमची, अशी जंगलामध्ये सगळं ते मंदिर आहे देवीचं. आता अगोदर येते ना, म्हणजे ही कच्ची होती पायवाट, पण आता सगळं पक्क झालेलं आहे. काय ते कोरंटीची, हां कोरंटीची फुलं ही बघा इथे पण आहेत. आपल्याकडे आहेत ना पिवळ्या रंगाची, तिथे पण आहे. छान वाटतं. आता कसं सगळं व्यवस्थित केलं ना, चिरे लावलं, त्याच्यामुळे बरं पडतं जायला वगैरे. येतं आता आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही मग येऊन दर्शन करून जातो. असं आहे ते. हे बघा, हे असं सगळं जंगल आहे, आणि असं जंगलामध्ये हे आमचं देवीचं मंदिर आहे. अगोदर की नाही आम्ही ह्या साईडने बघा यायचो, इकडनं म्हणजे पायवाट जे आहे ना इथे यायची, ह्या साईडने आम्ही यायचो पूर्वी. पण आता कसं हे सगळं छान झालं ना नवीन, त्याच्यामुळे मग आता काय जंगलात नाही यायची गरज भासत नाही. आम्ही असं रोडने चालत येतो. हे बघा किती
मस्त असं वाटतं. परिसर खूप छान आहे बघा आजूबाजूचा जंगलातला. आणि इथे कसं जंगलात आहे, जास्त असं काही माणसांचा वावर नसतो. तर ही जांभळ्या रंगाची फुलं बघा, मला वाटतं ही अबोलीची आहेत फुलं. अबोलीचा असा नसतो रंग ना, डबल टेबल फुलं आणि भरपूर ठिकाणी आहेत बघा. भोवती बघ सगळी पूर्ण. ते बघा तिकडे पण आलेले आहेत. मस्त वाटतं बघ, बगीचा वाटतो. अबोली आहे असेल पण. कोणाला माहिती असेल ना तर सांगा आम्हाला, ही अबोली आहे का काय आहे ते. रियाला विचारा बघा, रियाने सांगितलं. तिकडे बघ कशी वाटतात, गच्चाच वाटतो बगीचा. हो ना. अबोलीचे पण असेच बाहेर पडतात. कोरंटीची पण जंगलीच आहेत ती फुलं, तशीच हे असणार अबोलीचं पण. वास बघ कसा वेगळा येतो पण त्या ह्याचा. अबोली नाही, अबोलीला वास थोडा येतो. हां, वास वेगळा येतो ह्या फुलांचा. वास येतो काय. चला जाऊया आता इकडनं आम्ही निघालो तराळ्यामध्ये. आपल्या गांगेश्वराच्या मंदिरात आता जाणार पहिला. आपल्या मनाला शांतता हवी असेल, प्रसन्नता हवी असेल आणि असं वाटतं ना आपल्याला की नाही आपलं सगळं चांगलं व्हावं, सगळं जे काही अडीअडचणी आहेत त्या सगळ्या दूर हव्या, ह्याच्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग कोणता तर देवदर्शन. आणि त्याच्यामुळेच मग आज आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्या वर्षाची देवाच्या दर्शनापासून. आमचं गांगेश्वराचं मंदिर म्हणजे आमचं ग्रामदैवत. किती सुंदर आहे बघा. आणि आजूबाजूचा हा परिसर सर्व खूप छान आहे. मस्त असा निसर्गरम्य परिसर आहे हा. चला आता जाऊया आतमध्ये, ग्रामदेवाचं दर्शन घेऊया. चला कुणाल, शोचं झाड आहे ते. पूर्ण मंदिर रिकामी आहे, कोण नाही, फक्त एक बाईक तेवढी दिसते. तर मंदिरातील सर्व देवांचं दर्शन घेतलं आणि मग कुणालच्या बाबाने म्हटलं की आपण इथे बसूया, एक 10 मिनटं तरी बसूया. इकडची शांतता म्हणजे गांगेश्वर मंदिरातली जी शांतता आहे, म्हणजे इतकं बरं वाटतं ना इथे आल्यानंतर. म्हणजे कधी पण आम्हाला असं वाटलं ना की मंदिरात यावं तर आम्ही येतो, एक 5-10 मिनटं बसतो आणि निघून जातो. खूप बरं वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. संपूर्ण दिवस आपला ना एकदम छान जातो. इकडचा परिसर आहे ना सुंदर आहे आणि शांततामय आहे. तर गांगेश्वराचं दर्शन झालं आणि आत्ता आम्ही निघालो आहे कासारड्याला. कासारड्याला बघा महाडकादेवीचं मंदिर आहे आणि मागे एकदा तुमच्याशी शेअर केलं होतं मी. ते मंदिर इतकं सुंदर आहे ना, आम्हाला असं कुणाला तिकडे न्यायची ना खूप इच्छा होती, पण कुणालच्या कामामुळे जरा राहिलं होतं. पण म्हणून आता आम्ही ना चाललो आहे. 1 मिनिट मी जरा शूज घालते. आता माणसं यायला सुरुवात झालेली आहेत आणि मला वाटतं मुंबईकर आहेत सर्वजण, पाया पडायला आलेले आहेत. तर त्या मंदिराचं तुम्हाला सांगते, इतकं सुंदर ते मंदिर आहे ना देवीचं, तुम्हाला दाखवते. चला आपण जाऊया तिथे. आणि जाताना कसं वाटतच आहे आपल्याला, काय असं रस्ता नाही सोडायचा आहे, त्याच्यामुळे आता जाऊया आपण. चला कुणाल बसा. तर एक 3-4 मिनटाचा प्रवास करत आम्ही कासारड्याला पोचलो. तर या मंदिरात सांगते तुम्हाला, आम्ही या मंदिरामध्ये म्हणजे माडकादेवीच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात आलो होतो. आणि म्हणजे अचानकच आलो होतो, असं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं आमचं. आलो आणि मला वाटतं सोमवार काहीतरी चालू होते श्रावण महिन्यातले आणि त्याच दिवशी ना त्या मंदिरामध्ये काहीतरी कार्यक्रम पण होता. पण खूप छान मंदिर आहे बघा, आवडेल तुम्हाला सर्वांना बघायला. आणि हे बघा, हे आपलं महाडकादेवीचं मंदिर कासारड्याला म्हणजे आतमध्ये आहे जरा. आणि छान असा सुंदर हा आजूबाजूचा परिसर, म्हणजे असं दोन्ही बाजूने की नाही जंगल आहे आणि त्या जंगलामधनं अशी वाट गेलेली आहे, पण खूप सुंदर परिसर आहे. मस्त, खूप छान वाटतं इथे. आता ही आमची की नाही दुसरी फेरी, आम्ही दुसऱ्या वेळेस इथे आलेलो आहोत. चला आता जाऊया मंदिराच्या आत, देवीचं पहिलं दर्शन करूया आणि मग तुम्हाला मी दाखवते देवी इकडची.
आता कुठं जायचंय? आता चौथ्या ठिकाणी जायचंय. हा कुठे कुठे? कलमटला ना? हां, तू तिकडे तोंड करून बोलतो, मला काय ऐकायलाच येत नाही. समजलं काय? हां, तुम्हाला आता फुलं दाखवते. ही बघा, हे दुसऱ्या रंगाची फुलं, गुलाबी रंगाची, मस्त वाटतात ना. सुगंध नाही आहे पण छान आहे. कसली कसली फळं आहेत? कुठे लटकलेत बघ तारेला, किती लटकलेत बघ. ते हे ते खाज खुजली आहे ती. भरपूर आलेले आहेत. फळं थोडे आहेत कधी, मला पण माहिती आहे, मी पण राहते गावी. काय हा ते फळं खातात ती. काढलं ना, हा त्याच्यावर वरची ती पावडर काढलीस ना, हा आणि अशी फक्त खूप केली सर्व माणूस. खाज खुजली, खाज खुजली. शेंगा शेंगा ज्यांना माहिती नसेल त्यांना नाही कळणार, मला माहिती आहे म्हटलं असं. ते काय चला, गावच्या ठिकाणी दर्शन करायचा तर फायदा कोणता? एक हा काय बोलते, गावच्या ठिकाणी आपण दर्शन करायला येतो, सगळ्यात मोठा फायदा कोणता सांग? नितांत शांतता असते, कोणाची मगजमारी नाही आणि गर्दी नसते. गर्दी तेच शांतता नितांत. कधी पण तुम्ही कधी पण तुम्ही एनी टाइम कधी पण या. सप्ताह वगैरे असेल तेव्हा हा, म्हणजे असं काही कार्यक्रम तेव्हा असते गर्दी, नाहीतर असं शांत यायचं, पाया पडायचं आणि निवांत बसायचं, छान वाटतं असं. तर हे बघा, हे आता आम्ही ना कलमटला पोचलोय आणि हे बघा, हे वरती लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ उपासना धाम कलमठ. तर इथे मी 2-3 वेळा येऊन गेलेले आणि जेव्हा पण मला मठात यायचं असतं तर मी इथेच येते. हे कसं बरं पडतं, जवळ पण आहे आणि वाटेतच आहे त्याच्यामुळे. चला आता दर्शन घेऊया इथे पण. चला. छान आहे पण मंदिर. हे बघा, हे स्वामींचं आपलं मठ कलमठचं, खूप सुंदर आहे ते, शांत वातावरण एकदम. तर सगळ्यात आधी मी दर्शन घेते आणि मग तुम्हाला पण दाखवते. एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. म्हणजे आज देवदर्शन घेताना, म्हणजे इतक्या मी मंदिरामध्ये गेले पण कोणत्याच मंदिरात मी देवाकडे काहीच मागितलं नाही. फक्त मी इतकंच म्हणाले की, म्हणजे अगदी मनापासून देवाचे आभार मानले आणि इतकंच सांगितलं देवाला की ज्या काही अडचणी ह्याच्या पुढे येतील त्यातून आम्हाला असंच तुम्ही बाहेर काढा आणि ताकद द्या आम्हाला त्या अडचणीतून बाहेर पडण्याची. शेरू आहे तू? शेरू आहे? काय झालं? काय झालं? काय झालं काय? हा, काय झालं? या येतो. तर मंदिरात बघा, हा डॉगी सुद्धा आहे. काय झालं? काय आलं? बशा खाली. गुड बॉय आहे ना तू, बशा खाली. तिथे ना विहीर आहे आणि त्या विहिरीला त्याला असं बांधून ठेवलेलं आहे. तर सर्व देवदर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण म्हणजे आता कलमठमध्ये आहे ना, आता आपल्याला कणकवली जायचं. म्हणजे 1-2 मिनटाच्या अंतरावरती म्हणजे कणकवली आहे. तिथे आता आपण जायचं आहे जेवायला. म्हणजे आज जेवणाचा की नाही आराम. आणि एक गोष्ट, मी येते वेळी वाघ्या शेरू या दोघांना पण जेवण वगैरे सगळं देऊन आलेली आहे. पहिला आधी त्यांची सोय केली आणि त्याच्यानंतरच घराबाहेर पडले. आणि आता हे दोघं जण चाललेले आहेत. तिथे ना काहीतरी त्यांना बोर्ड लावलेलं दिसलं तिथे. काय आहे ते? हां, तर हे इथे एक बोर्ड लावलेलं आहे, फिरण्याची ठिकाणं. आणि काय स्कॅनर आहेत काय? त्याने काय होतं मग स्कॅनरने? अच्छा, अंतर माहिती पडतं. सावडाव धबधबा, न्हावणकोंड धबधबा, मीठबुमरी समुद्रकिनारा आणि खवळे महागणपती, श्री खवळे महागणपती. मग कधी जायचं असेल तर आपण जाऊ शकतो ना. जवळ आहे का इकडनं? हा, चला आता जाऊया आपण. जेवायला जायचं ना आता. तर सर्व देवदर्शन झाल्यानंतर आम्ही कणकवलीमध्ये आलो आणि एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. तर तिथेच कणकवलीमध्ये कालवण म्हणून बघा एक हॉटेल आहे आणि तिकडचं जेवण की नाही आम्हाला खूप असं आवडतं. छान जेवण मिळतं तिथे. तर इथे व्हेज थाली वगैरे आम्ही मागवली होती. तर इथे जेवण वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. मग बबडे माझे झोपले बघा कसे. वाग्या
थंडी वाजते. ए वागी शेरू बघा एकदम गाढ झोपलेलं आहे. सगळं अंथरूण वगैरे पण विस्कडून झालेलं आहे. ते झालं. आणि हा बघा, हा एक बघा कुणाल, जेवण काय बनवायचं? डाळ भात खायचं आहे. प्रदीपामुळे विचारलं ना, डाळ भात बनव नाही तर चपाती भाजी. हां चला तर दोघांना झोपू दे गाढ. आणि आता आम्ही जरा चहा पितोय. आम्ही तू कशाला चहा प्यायला? चहा नाही, चहा भात जास्त. नाही मला पण पाहिजे थोडासा चहा. चहा प्यायला गेली तिथून बारीक कर लवकर. बघा हे दूध आणलंय. हे दूध जरा गरम करायचं आहे. काहीतरी बनवायचं आहे. नवीन वर्ष ना आज पहिलं, तर गोड पण बनवायचं आहे. त्याच्यामुळे आता बनवते पटकन. तर दुपारी आम्ही बरोबर 2:30 वाजता घरी आलो ना. हां घरी आलो 2:30 वाजता. जरा थकलो होतो फिरून फिरून. मग झोपलो. संध्याकाळी उठल्यानंतर घरातली कामं, बागेला म्हणजे आपली जी झाडं बिडं काय आहेत वेली बिली त्यांना पाणी घातलं. आणि आता बसलो आहे जरा. आता रात्रीच्या जेवणाची तयारी. आता काहीतरी साधं असं हलकं फुलकंच करणार आहे. एवढ्या बिया एकदम. हां ते बिया रुजायला घातल्यात ना. पटकन बघा शब्द येत नाही कधी कधी बोलायला. ते कुणाला जेव्हा काहीतरी करतात ते. तर तेच सगळं हलकं फुलकं काहीतरी बनवते की आपलं रात्रीचं पण झालं. मग असं बहुतेक खिचडीच बनवणार आहे थोडीशी. आणि कुणाला जेव्हा जेवणार नाही आहेत, फक्त कुणाला आणि मी. आणि वाघा शेरूचं जेवण मी सकाळी की ना जातेवेळी जास्त करून गेली, त्याच्यामुळे त्यांचं काय बनवायचं नाही आहे. आम्ही दोघंच जण. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. देवदर्शन आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे जास्त, म्हणजे क्लिप शेअर केलेलं आहे. कसं वाटलं ते पण जरूर सांगा. आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.